बसू द्या ना, बसू द्या ना. गावात काय कुत्री नाही. हेच कसं येत आहे. कुत्रे कीर्तना येत नसते तरी ते आले हे महत्वाचे. विढल हरी स्वामी काज गुरु भक्ति, स्वामी काज गुरु भक्ति, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, सत्य बोली मुखे, दुखावी अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, निश्चयाचे बाळा तू का म्हणे तेची बाळा. शांत बसा ना पहिलं मंडळ. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आता आवाज नाही आला पाहिजे. ओम
ओम शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणी भयदम जाड्यांधकारं पवाम हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासनी संस्थिता वन्दे तं परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं वरदां शारदा जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च वाणबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यग्रसित संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवी करिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभे आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या उभे आयुष्यात प्रामाणिकपणे कष्टाने जिद्दीने मेहनतीने घाम गाळून इमानदारीने केलेलं काम केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ. ठळक बातम्या संपल्या आता उठून पंक्ती धरल्या तरी हरकत नसावी. बरं माझं काम संपलं. विढल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. परम पुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणी संजीव जगदाधार पांडुरंग
परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट दशरथ महाराज पाचंगे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रुके नाना गुरुजवाडीकर यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तीपरायण मधुकरजी महाराज शिंगाडी संस्थापक अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण सोमनाथ बाबा महाराज आगरकर आळंदी देवाची आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्वत्र श्रोते सज्जन मायबाप, समस्त ग्रामस्थ लोकसावंगी तालुका शिरूर जिल्हा पुणे ज्यांच्या माध्यमातून आजचं हरिकीर्तन माझ्या वाट्याला आलं, ज्यांचं आज हरिकीर्तनाचं सौजन्य आहे ते परमार्थ स्नेही श्री रघुनाथ भाऊ पाचंगे आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, मातृपितृवर्ग, तरुण तरुणी, सर्वच आबालवृद्ध, हरिकीर्तनासाठी उपस्थित आळंदीकर, सर्वच वारकरी मंडळी, या गावातील पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्त मंडळी, सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी, महारथी, अतिरथी, अतिरेकी सोडून सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी, विनेकरी, पहारेकरी, ताळ्यातले, माळ्यातले, खाड्यातले, वाडीवरचे, वस्तीवरचे, दररोज कीर्तनाला येणारे, येऊ न देणारे, जे आजच आले ते अंधारातले, उजेडातले सर्वच जण, राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर असतील. हार्दिक सलाम. माझी पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपोवृद्ध सर्व वारकरी मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, चित्रकार, पत्रकार बांधव मंडळी, सरकारच्या सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्ही जागे आहेत का ग? ऐकताय ना तुम्ही? चेहरे फ्रेश ठेवा. आपल्याकडे कोणी रागारागा पाहायचं नाही बरं का, सांगून ठेवते आता. स्माइल प्लीज. आयुष्यावर तुमच्या आनंदाला कोणाचीच नजर लागू नये. विठ्ठल मृदंगाची सुंदर साथ करणारी दोन्ही मृदंगवादक हरिभक्तीपरायण पद्माकर महाराज, हरिभक्तीपरायण विष्णू महाराज, या जोडीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, सुरुवातीची उत्तम चाल ज्यांनी गायली असे हरिभक्तीपरायण चेहरा लक्षात येतो, पण मी नाव विसरते, काय करावं वयामानाने. निखिल महाराज, दत्ता महाराज, दत्तात्रय महाराज पलीकडचे, हरिभाऊ महाराज मधले, सोमेश्वर महाराज, किंदुरकर महाराज, उबाळे महाराज, दत्तात्रय महाराज, लोंढे महाराज. मोबाईल सायलेंट करा, म्हणजे ते नाही, इकडे सायलेंट करा. डोंगरे महाराज, पाचंगे महाराज, सोमनाथ बाबा, पाचंगे महाराज, इकडे विनेकरी ताई असतील, तिकडे भालदार, चोपदार आणि टाळकऱ्यांमध्ये सगळे माझे बाल टाळकरी. या बाल गोपाळांसाठी मोकळ्या मनाने टाळी वाजवा. न जाणे कोणता महात्मा कोणाच्या रूपात प्रगट होऊ शकतो. पेटीची सुंदर साथ करणारी पेटी मास्तर हरिभक्तीपरायण उत्तमजी महाराज, हरिभक्तीपरायण तुमचं नाव घेतलं तर मी सुरुवातीला. आदरणीय हरिभक्तीपरायण शिंगाडे महाराज. कोणी अधिकारी महात्मे असतील तर मला सिग्नल देत चला बरं का. सर्व ज्ञान वृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, आश्रमवृद्ध अधिकारी महात्म्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून तुमचं लेकरू समजून मला पदरात घ्या. हरिकीर्तनासाठी माझे पती राजा उपस्थित आहेत. नाही तर कीर्तन झालं तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का? लोक काही प्रश्न विचारतील, त्याचा अजिबात नियम नसतो. एवढंच उशिरा नाव घेते तो खाण्यातच घेते की घेऊ का नको, घ्यायला पाहिजे असा दमदार आवाज पाहिजे का? बाकीच्या नाराज आहेत का माझ्यावर? काही नाही ना. घेऊ का कसा खाना, एवढा आग्रह करताय तर घेऊनच टाकते. शांततेत बसा, आवाज न करता. एवढा आग्रह करताय, कोणा वाटत नाही काहीतरी म्हणायचं होतं, राहून घे, वाजू नका. येत होते, जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला तीन दार अडके, त्याला घुंगरा बारा, पान खाते तेरा तेरा, घाम येतो जरा जरा, नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारी दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंड्या देते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडी सातवाडी, आतल्या वाड्यात पलंग, पलंगोर, गादी, गादी ऋषी, उशूर बशी, बशीत तप कापात, घडी घडीत वाजला. हे रामेश्वर महाराजांचं नाव घेते. आपल्या गावचं नाव काय?
डोक सांगवी का? रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी. डोक सावंगीकरांची लेख. सगळ्या क्षेत्रातील सगळे मान्यवर, आजी माझी सरपंच, आजी माझे उपसरपंच, आजी माझे दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, खरेदी विक्री संघाचे डायरेक्टर, आजी माझी जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष, आजी माझी पंचायत समितीचे सभापती सदस्य अध्यक्ष, आजी माझे आमदार, खासदार, जागीरदार, गुत्तेदार, दुकानदार, गुंठा मंत्री, मस्तक घे पायावरी, साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ आणि संकल्पित वेळ थांबूया. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा कधी अभंग तुक बरायचे. विकू नको दादा याला, विकू आणि रिटर्न नको. गेम द्या फक्त आवाजाला जे स्वरात कळतो आवाज. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला तुम्हाला सांगायला आवडेल साधू संतांचा एकही अभंग अथवा ओवी ही विनाकारण निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असते. पण कोणताही अभंग रिटर्न मी कोणताही अभंग विनाकारण निर्माण झालेला नाही. आज सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल जर विनाकारण नसेल तर साधू संतांचा अभंग आणि ओवी विनाकारण कशी असेल? स्वार्थासाठी ज्याचं जगणे त्याला माणूस म्हणा, पण जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतार आहे त्यांना साधू संत म्हणा. माझा शेवटपर्यंत आवाज येतो ना वड्याच्या पाठीमागच्या. पुराचे हित जाणी माऊलीचे चित्त किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दिनजना. जगत कल्याणासाठी अवतारे त्यांना साधू संत म्हणा. माझ्याकडे पहा. स्वार्थासाठी जगणे त्याला माणूस म्हणा. आपल्याच पत्तरवाडीवर वाचायला पाहिजे मीच किती चांगला आहे. एकदा खरं बोलून लोक येणाऱ्या जाणाऱ्याला बेजार करते. त्याला वाटतं राजा हरिश्चंद्रानंतर खरं बोलण्यात आपलाच नंबर आहे. लोक काशी केलेली सांगतात, पण काशी कोण्या काशामुळे करावं लागली? मांजर मारलेली सांगतात का कोणी? पाप लपवून पुण्य प्रगट करणं जगाची रीतच आहे का? स्वार्थासाठी जगणं त्याला माणूस म्हणा, पण जगत कल्याणासाठी अवतार ते साधू संत. आणि अशा संत भूमीत तुमचा माझा जन्म झाला. देवाने अंशाधिक जेवढे अवतार घेतले, अनंत अवतार घेसे भक्ता करणे किंवा हरी अनंत घरी कथा अनंत.
जेवढे अवतार झाले ते पवित्र भारत भूमीमध्ये झाले. या विश्वाच्या पाठीवरती भारतासारखा देश नाही आणि महाराष्ट्रासारखं राज्य नाही. या भारतात 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, 4 धाम, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा, मोठा, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी यांसारख्या पवित्र नद्या केवळ भारतात आहेत. या भारतातलं गाव न गाव तीर्थक्षेत्र आहे. या भारतात डोळ्याने वाहताना दिसणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि या पुढे जाऊन सांगू, या भारतातला डोळ्याने दिसणारा कंकर ना कंकर शंकर आहे. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. काही माणसं खरंच हिरे जन्माला घातले प्रत्येक क्षेत्रात. मी एखाद्या नेत्याचं मोठे पण सांगायला इथे उभी नाही, पण त्या माणसाची राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राविषयी निष्ठा किती होती. हल्ली निष्ठा निष्ठीच जास्त आहे, निष्ठा कमी. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेली, हे अमर भूमी, हे समर भूमी, हे वीरों की भूमी, हे शूरों की भूमी, हे राणा की भूमी, हे शिवा की भूमी, हे लक्ष्मी की भूमी, हे पद्मिनी की भूमी, हे सरदार की भूमी, हे किरदार की भूमी. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकालकर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की, भारत माता की. वंदे मागचे पाकिस्तानी आहेत का? पण मला ती पक्की पंक्तीला आल्याने दिसत. येताना उशिरा येते, बसताना मागे बसते आणि इकडे जय विठ्ठल व्हायच्यात पंक्ती धरी येते. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. असं ठलं. या भारतातला कंकर न कंकर शंकरी. तुम्ही लोटे घेऊन जातात का नाही मंदिरात? शिवालयात जातात ना, एक लोटा जल ते पोरं हुसकून द्या बरं तिथून. ते आकलून लावा ती पोरं पलीकडे. मी उचलो माहित फेकून आणि बरं का, चल रे चल तिकडे बरमुडा. त्यांनी तर नंतरची तयारी केली व पुढेच घेऊन आला. तो पुढे ती मम्मीकडे पाठीमागे जाय. विठ्ठल एक लोटा जल, एक लोटा जल. मी हाणून घेईन बरं का तुमच्या पुढे. एक लोटा जल. तुम्ही लोटे घेऊन जातात ना मंदिरात. एक लोटा जल, सारी समस्या का हल. मंदिरात तुम्ही लोटे घेऊन जातात का नाही? जातात ना. गेले तुम्ही. आता बोलू का? तुम्ही माझ्या पाठीमाग आहेत का? जिंदाबाद येत ना, त्याचा पाठिंबा काढून घ्यायची बरं का तुम्ही. आहेत का तुम्ही माझ्यासोबत? चला एक वाक्य बोलत्या तुमच्या जीवर. लोटाभर जल मंदिरात घेऊन जात असाल महादेवाच्या पूजेला आणि घरचा खरा महादेव 12 वाजेपर्यंत बिना भाकरीचा उपाशी मरत असेल. अरे वाजवा ना आता तरी. त्यांना पक्की भीती तुकड्याची. काला झाले तुमच्या हातात यायचं द्यायला. एक काय 1000 पूजा केल्या तरी मंदिरातला महादेव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. मंदिरातच लोटी घेऊन गेले पूजेसाठी म्हणजेच पूजा सारखं होते असं अजिबात नसतं. काही कारणास तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही, पण त्यावेळी तुम्हाला मनातून इच्छा झाली शिवपूजा करण्यासाठी, पण तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही. मंदिर तुमच्यापासून खूप दूर आहे. तुम्हाला शिवपूजा करायची इच्छा झाली, त्या क्षणाला तुम्ही हातातलं लोटाभर जल, तुमच्या हातातल्या पाण्याचा तांब्या तुम्ही ज्या दगडावरती भावभक्तीने समर्पित करत असाल, त्या क्षणाला तुमच्या भक्तीसाठी त्या दगडात शिवत्व प्रगट झाल्याशिवाय राहणार
श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता है. शेवटी प्रश्न श्रद्धेचा आणि भावनेचा असतो. जगात नाही एवढे संत भारतात जन्मास आले, भारतात नाही तेवढे संत महाराष्ट्राच्या मातीनं जन्माला घातले. पण हयातीत असताना महाराष्ट्राला संतांची किंमत कळाली नाही. ते आपलं दुर्दैव आहे सगळ्यात मोठं. पण अशा पवित्र महाराष्ट्रात संतांच्या भूमीत तुमचा माझा जन्म झाला. एवढे दरिद्री आपण तरी जन्म महाराष्ट्रात. काहीतरी पुण्य असेल ना आपली. तिळ तिळ पुण्य साचा पडे परी हे बहुता जन्मी जोडे, नाव तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. पवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्राणी जन्माला घातले पण तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातले. त्याचं प्रेम होतं मायबाप आपल्यावरती म्हणून आपल्याला माणसाच्या जन्माला घातले. जिनं जन्माला घातलं तिची आपल्याकडून अपेक्षा असते. ज्यानं तिच्या सहित आपल्याला जगात जन्माला घातलं त्याची आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असेल. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम्. या दोन हाताची शोभा कशात सांगितली? मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून कदाचित असे सज्जन गृहस्थ तुमच्या गावात नसावेत बर का. इकडे नसतील कदाचित. इकडे कामाची इतकी येतात मरायला फुरसत नाही लोकांना. बरोबर आहे. कदाचित असे गृहस्थ पण तुम्हाला कळायला असेल ना. तुम्ही एवढी येडे ना त्यांनी एवढी भोळी नाही. काही काही गावात तुम्ही पहा तुम्ही मारुतीची पारा असे रंगतीत 11 वाजता सोमवारच्या हातचं आईचं खाल्लं 11 ते 2 ताणून झोप आणि देते. कटकट नको कटकट नको नातू रडत नाहीत काही नाही काही नाही. 11 ते 2 वाजता शंकर सोसायटीचे सभासद आले सगळे. त्याचे सगळे सोयरे असा डाव रंगतू द्यायचा 2 ते 5. मला सांगा गप माराव का नाही. आमच्या गावाच्या उंचावती मारुती पुढे आमच्याच पोरगी पळून गेली. तमक्यात सून तमक्याला बांधली. आमक्याच पोरग वाहिली निघलं. 12 वर्ष झालं तमक्याचा पाळणा झाला ना. तुला घेणं देणंच काय. भाकरी घरच्या खायच्या दोन लोकांचं धुवायचं मारुती पुढं. मारुती ब्रह्मचारी. बरं तिथं हरिपाठ मंडळ आलं. 5 वाजता हरिपाठ चालू करायला वारकरी आले. हे उधळले घरी चहा डोसायला हरिपाठाच्या टायमाला. हरिपाठाला थांबाव नाही मग अशी जीत पुला खाली घातली पाहिजे. जीतचे पुला खाली घातली वरून पूल बांधला. जीत समाधी द्यायला पाहिजे यांना पुला. मारुती पुढं गणपती पुढं पत्ते खेळणारे आणि गणपती पुढं अश्लील प्रकारचे गाणे डीजे मधून लावणाऱ्या कान उंच करून ऐका. एखाद्या मस्जिदीमध्ये एखाद्या हिंदी चित्रपटातलं गाणं वाजत होतं अश्लील. कधी पाहिलं तुम्ही? एखादा शीख बांधव गुरुद्वारामध्ये बिड्या उडीत चालला होता असं पाहिलं कधी तुम्ही? एखादा ख्रिश्चन बांधव चर्च मध्ये बाटल्या पिऊन चालला होता असं कधी पाहिलं तुम्ही? आपल्या लोकांनी ठेका घेतला. आली पुण्यतिथी कर साजरी, आली जयंती कर साजरी. जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करा केल्या पाहिजेत. ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. नाही म्हणत नाही. जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या असतील तर पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करा. अन्यथा बऱ्याच गावात पाहते मी तुम्ही जत्रा खंडोबाची आणि तमाशा मंडळ. हे कदाचित तुमच्या गावात घडतं की नाही मला माहिती नाही. पण कृपया बाया नाचवणं बंद करा. विठ्ठल आम्ही स्वतःला महात्मा फुलेंचा आदर्श म्हणून घेतो. या महात्मेने बाया नाचवल्या का? बाया नाचल्या असते तेवढी क्रांती केलीच नसती त्यांनी. ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीची इज्जत केली जात होती तिच्या तोंडाकडे नाही तिच्या पायाकडे पाहण्याची पद्धत आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये अंग प्रदर्शन करून पहा तुम्ही काय 2-3 वर्षामध्ये पाहते बोलण्यासारखं वातावरण राहिलंच. मला काय म्हणायचं तुमच्या चांगलं लक्षात येते. समजदार तो इशारा कापी. लहान पोरं सुद्धा स्टेजवर सोडू लागलो. लहान पोरं सुद्धा लहान पोरी सुद्धा त्या बाटलीने सगळं नाचू लागले. लहान पोरी. बापाने आपली पोरगी उभी कुठे केली पाहिजे? कोणाच्या शेजारी ती उभी केली पाहिजे? कुठे उभी केली पाहिजे? ती नाचती ही नाचती आणि बाप व्हिडिओ शूटिंग करतो आणि पोस्ट करतात. तुम्ही ज्या दिवशी स्वतः बाप त्या स्टेजवरती स्वतःच्या पोरीला उभा करू लागला ना
पुढे चालून भविष्यात तुमची पोरगी जर तिच्यासारखी नाचली, लोकांनी तिला पाहून शिट्ट्या वाजवल्या, फेटे उडवले, वाईट नजरेने पाहिलं, कसं वाटतं तुम्हाला? थांबलं पाहिजे कुठेतरी की आम्ही नाही बोलायचं तर बोलायचं कोणी? मग विठ्ठल या दोन हाताची शोभा सांगितली नेमकी कशात? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ, संगीताचे ताल दे, कंठामध्ये ताल दे, संगीताचे ताल दे, कंठामध्ये ताल दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी पाय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी पाय दे, तुझी दुबार दे, ऐसे जगान दे, गळ्यामध्ये वादे, हातामध्ये वादे, गळ्यामध्ये वादे, हातामध्ये वादे, देवा मला देवा मला देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. दोन हाताची शोभा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, वाजवायचं मोकळ्या मनाने. विठ्ठल या दोन हाताची शोभा, टाळी वाजवण्यात त्याच्या भजनात, आणि या दोन हाताची शोभा सांगितली. भजन जमत नाही, दोन हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. सगळेच भजन करीत बसले तर मग लोकांची, गोरगरिबांची सेवा कोणी करायची? ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए, अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. अत्यंत तोला मोलाची 4 वाक्य बोलते. छान आहे का? आणि आवडलं तर टाळी वाजवायची. 4 वाक्य. चंदनापेक्षा केलेलं वंदन 100 पटीनं शीतली. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंत, महापुरी झाडी जाती ते त्याला वाळे वाचती. हे वाकणं म्हणजे झुकणं नसतं. नेहमी वजनदार वस्तू उचलायची असेल तर तुम्हाला खालीच वाकावं लागतं, मोठ्यांपुढे झुकावं लागतं कधी कधी. 2 हाताची शोभा. तुम्ही एखाद्या गरीबासाठी दिलेला 1 मिनिटाचा तुमचा अमूल्य वेळ, एखाद्या गरीबासाठी दिलेली तुम्ही तुमची 10-5 वाक्याची जबान, एखाद्या गरीबासाठी दिलेली तुम्ही तुमची अनमोल किमतीची सही, त्या सहीमुळे, त्या जबानीमुळे आणि त्या 1-2 मिनिटाच्या वेळेमुळे तुमच्यामुळे कधी नव्हे ते आज एखाद्या गरीबाचं कल्याण होत असेल. भिवंडी जवळचं नाही, आपल्यामुळे त्याच्या जीवनात काया पालट होत असेल. आज पहिल्यांदा भर दिवाळीला त्याच्या घरात आपल्यामुळे पुरण शिजत असेल तर त्या दिवशी आपल्यामुळे त्या गरीबाच्या, झोपडीतल्या गरीबाच्या मुखात पुरणाचा गोड घास जात असेल तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातली 2 आनंदाचे अश्रू आणि त्यांनी अंतःकरणापासून तुम्हाला दिलेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं आणि तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार. गरीब उनका कोई मजहब नहीं होता,
उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है। मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो। अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, हमारा तो फर्ज बनता है। तुम गरीबों की सुनो, आपण घराघरात प्रार्थना म्हणतो ना, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी कुत्र्यासारखं, माणसाने माणसा संग वागत येत का कोण वागत येत? पूर्वी पहा तुम्ही, हे जुनी मंडळी असतील ना, फेटा घातलेले, धोतर घातलेली जुनी मंडळी, बाबा तुमच्या गावात पंढरपूरला माणूस चालला तर विशीत वाटे लावताना लोक ढासा ढासा रडत होते, बरोबर आहे की नाही? आता स्मशानात जाताना वाटे लावतात एखाद्या माणसाला, शेवटचं वाटे लावतात, पण तरी सुद्धा लोकांच्या डोळ्यातून थेंब येत नाही. हे दुर्दैव, मेलं तरी लोक रडत नाही, हे दुर्दैव. पूर्वीच्या काळात आजीबाई लेक गावची राहायची, गावातल्या कोणाची राहायची, पण मारुतीच्या मंदिरापुढे वाटं लावताना नवरदेव दर्शन करायचा, मंदिरात बसायचा, त्या गाडीत बसायचा. लेक दुसऱ्याची होती पण अख्खं गाव रडत होतं. आता घरची पोरगी वाटं लावताना घरचे रडत नाही, ते जाऊ दे, नवरीच रडत नाही. एवढं दुर्दैव. पूर्वीच्या काळात बाळ रडू लागलं, लेकरू रडू लागलं की माय काय करायची, त्याला उचलायची, जवळ घ्यायची. आत्ताची लेकरं रडायला लागल्यानंतर आत्ताच्या मम्म्या काय करतात हे मी सांगतो, तुम्ही सांगतात पाना सांगत येत की कशा पुन्हा केबीसीतला प्रश्न आहे. जसा काय आत्ताच्या मम्म्या मोबाईल देतात, एक तर मोबाईल दिलं लेकरू राहतं, दुसरी गोष्ट आईनं घेतलं ते लेकरू राहतं, तिसरा नव्याने मला प्रकार कळाला बरं का. एक लेकरू इतकं रडत होतं पण आई मोबाईल मध्ये इतकी बिझी होती, लेकरू रडून 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 गार झालं, रडायचं थांबलं, शेवटी खेळायला लागलं, पण आईनं त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही. दुर्दैव आहे आमचं. एकदा एका शाळेत स्पर्धा झाली होती का, शाळेत स्पर्धा होती निबंधाची, 4वी 5वीत पोरं असतील, आणि मॅडमने ते पोरील खाली बसवा, वाजू नको म्हणा, टाळमध्ये वाजू नको राजा, तिकडे भजन चाललं ना इकडे वाजवायचं, हा सोने मध्ये नाही वाजवायचं, विक्षेप होतो. शाळेत स्पर्धा होती, मॅडमने सांगितलं निबंध लिहायचं, तुम्हाला पुढच्या जन्मात काय व्हावं वाटतं. सगळ्यांनी निबंध लिहिले, मॅडमने वह्या जमा केल्या, सगळ्याचे निबंध तपासू लागले. कोणी लिहिलं होतं मला पुढच्या जन्मात आमदार व्हावं असं वाटतंय, कोणी सांगितलं खासदार, कोणी प्रधानमंत्री, कोणी राष्ट्रपती, कोणी सांगितलं इंजिनियर, डॉक्टर, वकील, कोणी पायलट. प्रत्येकाचे स्वप्न भिन्न भिन्न होते. एका पोराची वही पाहिली मॅडम शॉकच झाले. त्या पोरांनी बंद असा लिहिला होता, पुढच्या जन्मामध्ये मला भिंतीवरचा टीव्ही व्हायचा. मॅडमना असा हाणला तरी रडत होता पोरगा, शाळेत हुशार होता. मॅडमनी जवळ बोलवलं, म्हणे गदाड्या काही कळतं का तुला, हा निबंध तुझ्या आई वडिलांनी पाहिला, त्यांना किती वाईट वाटेल. एवढे शिकून आम्ही फीस भरून शाळेत टाकला मुलगा, आणि याला काय व्हायचं तर पुढच्या जन्मात त्याला भिंतीवरचा टीव्ही व्हायचं. तुला काय अक्कल आहे का. पोरग रडत होतं, मॅडमला गांभीर्य वाटलं, म्हणे पोरग हुशार, एवढ्या वेळ रडणार नाही, पण पोरग रडायचं थांबत नव्हतं. मॅडमनी जवळ घेतलं त्याला, म्हणे बाळ असं का लिहिलं तू, असं का लिहिलं राजा तू. तो म्हणे मॅडम उगाच नाही वाटलं मला पुढच्या जन्मात टीव्ही व्हावं. त्याचं कारण असं आहे, बोलू नका ग चिमण्या, इकडं पा. त्याचं कारण असं आहे, मॅडम माझी आई आमच्या घरातली भिंतीवरची टीव्ही दिवसातून 3-3 वेळा पुसते, पण माझ्या डोक्यावरून प्रेमाने एकदा सुद्धा ती प्रेमाचा हात फिरवत नाही. निदान पुढच्या जन्मात घरातला टीव्ही झालो ना, त्या आईच्या हाताचा स्पर्श तरी निदान मला मिळेल, म्हणून मला पुढच्या जन्मात तिचा मुलगा नाही, घरातल्या भिंतीवरचा टीव्ही व्हायचा. प्रश्न गंभीर आहे, तुम्ही प्रतिसाद दिला, पण ही समस्या आहे जगाची. आणि घरात अशा घटना घडतात का. मला कधी कधी वाईट वाटतं, काही गोष्टीचा प्रश्न पडतो. दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला शेंदूर लावला दगडाचा गणपती मारुती होतो, दगडावर भंडारा टाकला दगडाचा खंडोबा होतो, दगडावर शेंदूर दगडावर गुलाल टाकला दगडाचा ज्योतिबा भैरोबा होतो.
दगडाला भस्म लावा, दगडाचा महादेव होतो. माणसाला असा कोणता गंध लावो की जेणेकरून माणूस निदान माणसात तरी माणसाशी माणसासारखा तो वागू तरी लागेल. तुम्ही देवळात गेल्यानंतर देवाकडे काय मागतात त्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही लोकांशी कसं वागतात त्या माणुसकीवर आपले मोठे पण ठरलेलं असतं. या हाताने भजन करा, नाही जमलं परोपकार करा. त्या पायाची शोभा सांगितली कशा. पाऊले चालती सगळ्या लाडके बहिणी गप्प बसा बरं का. जांभळ्या खाली पाहून द्या, तुमचा आळस मायव टाकू नका. जेवढे पुरुष मंडळी आहेत ना, जेवढे पुरुष मंडळी गडी माणसं तेवढे सगळे म्हणा. मी पुढे म्हणते, माझ्या पाठीमागे म्हणा बरं का. महिला मंडळ शांत बसा तुम्ही. पाऊली चालती पंढरीची वाट, पाऊली काय नका पाऊले चालती पंढरीची वाट. वाह वाह. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले. वाह क्या बात है. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले. वाह 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 वाह. आता तुम्ही म्हणा बरं का, पण त्यांच्यापेक्षा आवाज आपला जास्त, कारण आपली संख्या त्यांच्यापेक्षा तिप्पट आहे बरं का, दुप्पट नाही नुसती तिप्पट. आपण 75% ती 25% येते, म्हणून आवाज जरा जास्त आला पाहिजे. म्हणणार नाही तिला तिच्या शेजारणीची शपथ. सगळ्या म्हणा बरं का, सगळ्या म्हणा. तिकडच्या पण म्हणा, वडाच्या मागच्या, वडाच्या पाठीमागच्या बरं का, सगळ्या म्हणा. हे पा देवादारात लबडपणा करायचं नाही बरं का. म्हणणार नाही तिला मारुती पाहून घेईल, मारुतीला पाहून घेईल तिला, जे म्हणणार नाही तिला. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, मागच्या गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद. तिथून आवाज किती गोविंद राधे गोविंद, गोपाल राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोपाल राधे गोविंद. मला सांगा, आवाज कोणाचा मोठा होता? कोणाचा? खरंच तुमचा होता. मला असं वाटलं होतं यांचा आवाज म्हणजे मंडपाचा उडणवर. ते मला पुढच्या 10-15 जणी म्हणत होत्या मागच्या पायीची शोभा, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धीने, डोळे तुम्ही घ्यारी सुख मना घालू, पहा विठोबाचे तुम्ही ऐका रे कान, घे घे माझे वाचे. नरदेहाची सार्थकता सांगितली. परोपकार करा आणि नाही जमलं भक्ती करा. भक्ती परोपकार ही एक प्रकारची भक्तीच आहे बरं का. भक्ती करायची असेल तर भक्तीला नवविधा अंगांनी गायलं. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, नस्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. पण जमली नाही तर हरकत नाही. महाराज सांगतात मी सांगतो ते करा. काय करा? सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा,
पुत्र असाल जन्मदात्या माई बापांची सेवा आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत कुंकवाच्या धनेची खाली बसलं चिमणी कुंकवाच्या धनेची मालकाची सौभाग्याची पती नवरा हजबंड हदी मिस्टर नाहीच कळात अहो पत्याचा बाप त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच तर ईश्वर भक्ती अभंगाचं स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु कशाला म्हणतात स्वामी कश भक्ती तुमच्या वाट्याला जे कर्म आलेलं असेल सीमेवरती उभा असलेला जवान त्यावेळी कर्तव्य बजावत असतो ना 6 महिने त्यांच्या आणि घरादाराच्या भेटी होत नाही त्यावेळी तो चिंता तिथं करत नाही माझी बायको घरी माझी आई घरी माझं लेकरू घरी आपल्याला 4 दिवस बायका लेकराची ताटातूट झाली तर करमत नाही बायको माहेरी गेली हे घरात जाते दारात येते दारात जाते घरात येते शेतात जाते लिंबाखाली झोपते घरी आले की मोबाईल पाहते तिची आई म्हणते डोकं काम करीना आता जाईन बायको घेऊन ये 6 महिने त्यांच्या आणि लेकरा बाळांच्या घरादाराची भेटी होती आपल्याला फोन आला नाही तर करमत नाही जवानाच्या घरच्याला एकच चिंता असते इकून करू फोन पण तिकून फोन येऊ नये चिंता असते तिकून जर फोन आला तर फोन नेमके असेल कशाचा हातात शस्त्र घेऊन ज्यावेळी तो कर्तव्य बजावतो भारताच्या सीमेवरती मेलो तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत
फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे. हर करे अपना करेंगे है वतन तेरे दिल दिया है सारी रक्ताच्या थारोड्यात पडून शहीद होतो. तुकोबाराय सांगतात ते शहीद झालेल्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज पडत नाही. नवविधा भक्तीमध्ये ती आत्मसमर्पण बलिदान बळीराजाने जी केली ती भक्ती. आणि तुकोबारायांच्या भक्तीच्या यादीत ती प्रथम क्रमांकाची स्वामिकाच नावाची भक्ती. रात्री झोपताना दोघांचं स्मरण केल्याशिवाय झोपायचा अधिकार नाही आपल्याला. ज्याच्यामुळे दोन घास सुखाने खातो त्या बळीराजाला कधी विसरू नका. आणि ज्याच्यामुळे रात्रीची सुखाची झोप घेतो त्या भारतीय जवानाला कधी विसरू नका. हे दोघं आमच्या देशाचे संरक्षक, एक शेतकरी आणि दुसरा जवान. पहिली भक्ती स्वामी काज, दुसरी सांगितली गुरु भक्ती. श्री गुरु राम वसिष्ठा शरण कृष्ण संदीपनी गुरु केला. श्री गुरु वाचून कोणी संसार तारक नसेची निष्ठंका न कोणी मज हृदयी. श्री गुरु जेने तारिलो हा संसार गुरु जो जो दयाचा घेत लागून तो तो म्या गुरु केला जाण. गुरुचे आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. पुत्र असाल तर जन्मदात्या माई बापांची सेवा प्रामाणिकपणे करा. ज्याचे मायबाप जिवंत आहेत ना त्याने कोणतीच काशी यात्रा करायची गरज नाही. माय बापे केवळ काशी तेनी न झाली तीर्थाशी. सकळ तीर्थांची धुरी सीता माता तिकरी तया सेवी सिकीर शरीरे लोन. मोबाईल बंद करा. तया सेवी सिकीर शरीरे लोन कीजे. ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याने काशी करायची गरज नाही. त्याने घरीच मायबापासंग काशी नीट करणे ही आपली फार मोठी काशी झाली. आई वडील सांगितले लोक कीर्तनात रडतात, घरी गेल्यावर जे करायचं तेच करतात. आई वडील आपले म्हणून सांभाळ जा, कीर्तनकार सांगतो म्हणून नाही. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती. ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ का असर होता है. तुम्ही श्रीमंत असाल जग तुमच्या मागे पुढे असतो. तुम्ही देखणे दिसत असाल हजार मुली सौंदर्यावर फिदा असते. तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल लोक बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्ती होते. Hey!
आपल्यापेक्षा. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई वडील हा खजाना आहे. मायबाप कोण श्रीमंत आहे जगात? ज्याचे मायबाप आहे तो जिवंत आहे, तो श्रीमंत आहे. पण ज्या दिवशी आई आणि वडील नावाचा खजाना लुटला जातो ना, त्या दिवशी माणूस किती भिकारी असतो हे अनाथाला विचारा. बालपणात माणसाची माई मरू नये, तारुण्यात कपाळाचं कुंकू कधी पुसू नये, आणि म्हातारपणा डोळे देखा पोटचा गोळा कधी मरू नये. हे दुःख सांगणे पलीकडचं असतं. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात, पण डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो ना तो बाप असतो. बाप काय चुलता असतो का? बाप काय मामा असतो का? बाप काय कोणी पाहुणा रावळा असतो का? बाप काय कोणी शेजारचा असतो का? बाप हा बाप असतो गड्या माझ्या दादांना. ज्या दिवशी बाप नावाचं अस्तित्व लोप पावतं या विश्वातलं, त्या दिवशी हजारो नातेवाईक असू द्या, बापाची जीवनी विना ती जागा उभ्या आयुष्यामध्ये चुलता मामा कोणीच भरून काढू शकत नाही. बाप हा बाप असतो. तर कळायला आयुष्य पुरतं कुठे आम्हाला? आई कळते आम्हाला, तिचं प्रेम कळतं. पण बाप म्हणजे बऱ्याचदा रागावणारा, तापट शिव्या देणारा, ओरडणारा, डोळे वटारणारा. बाप म्हणजे चार हात आपण बापापासून लांबच राहतो. आई म्हणजे फार जवळची असते. बाप कळायला आयुष्य पुरत नाही. असेपर्यंत तर बाप कळालच नाही कुणाला. असेपर्यंत बाप कळत नाही. ज्या दिवशी बाप कळतो त्या दिवशी बाप राहत नाही. बाप कुठेच दिसत नाही आपल्याला. ज्या पोरीचा बाप जिवंत आहे माझ्या ताईनो, आपल्याला आपल्यासाठी माहेर तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात आपली आई आहे, माहेरात आपला बाप आहे. आई तोपर्यंत माहेर आहे, बाप आहे तोपर्यंत बापाच्या उंबऱ्यात पोरीची हाताची चप्पल सोडायची जागा आहे. वयस्कर जरी झाली बाई पण तोपर्यंत राजकुमारीचं सुख तिला माहेर होतो नसतं जोपर्यंत बाप जिवंत असतो. पोरगी किती वयस्कर होऊ द्या, त्याच्या बापासाठी ती लाडकीच असते आणि त्याच्या बापासाठी ती राजकुमारीच असते. वयस्कर जरी पोरगी झाली तरी बाप जिवंत असेल तर माहेरावरून फोन येतो आपल्याला. फोन करणारी आई असते, पण तिकडून असं म्हण तसं म्हण म्हणणारा मात्र बापच असतो ना. बाप फोन करत नाही, आईला करायला लावतो. म्हण तिला 4 दिवस येते का, विचार तिला कुणाला पाठवू का नाही. इकडून बोलणारा बाप असतो, तिकडून बोलणारी पोरगी असते. वाट आपण पाहायची, तिकडून फोन यायचा बापाचा. बाप जिवंत आहे तोपर्यंत असं असतं. जिचा बाप माहेरात जिवंत आहे त्या पोरीला फोन येतात माहेरावर. ज्या दिवशी बाप जातो ना, इकडून फोन करावा लागतो, कोणी येतं का मला घ्यायला. त्याला येण्यासाठी मी पेट्रोलचे डिझेलचे पैसे देते, पण येतं का कोणी घ्यायला. फार जीव वैतागला. कर्मना आता 4 दिवस असं वाटतंय माहेर पण भोगावं वाटतं ना सगळ्यांना. जगाच्या मालकाची पत्नी पण त्या लक्ष्मीने सुद्धा 3 दिवसाचं माहेर मागितले. गौरी गणपती प्रत्येकाला माहेर जावं वाटतं ना. जोपर्यंत बाप येतो पर्यंत आपला तो अधिकार असतो. ज्या दिवशी बाप जातो ना त्या दिवशी पासून पोरीचा अधिकारही जातो. जगाच्या फोटोने गॅलरी भरलेली असते, पण बापासोबत एक सेल्फी काढायचा राहून जातो रे कधी. आता असं कधी कधी वाटतं तुम्ही भाग्यवान आहेत मायबाप. बरेच जण पहा तुम्ही संध्याकाळच्या टायमाला तुम्ही गडबडीत घरी येतात, 10 मिनिटं यायला उशीर झाला ना त्या म्हातारे बापाच्या जीवाची तगमग होते. म्हातारा ते बाबा चक्रा मारतात, इकडून जातात तिकडून जातात, वाटेवर पाहतात, गाडी आली की बाहेर जातात. त्या नातवाला म्हणतात, दादू फोन लाव रे, आपला अण्णा अजून कसा नाही आला, आपला काका आपला आबा अजून नाही आला, आज वेळ झाला आबाला. सुनबाई फोन लाव ना आपल्या आबाला. परवा फोन लावा रे माझ्या आबाला, लावून मला द्या. ते म्हणतात बाबा बसा ना गपचूप, तुम्ही येते ना 10 मिनिटात. ते अरे नाही रे फोन लावू दे रे पोरं. पुन्हा 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 रिपीट तीच गोष्ट असते बाबाची. फोन लावतो म्हातारा बाप. मला माहिती तुम्ही फार घाईत असता, तुमचं शेड्यूल फार बिझी असतं, तुमची लाईफस्टाईल इतकी बिझी झाली. बऱ्याचदा तुम्ही घाईत असतात, गाडीवर असतात. बऱ्याचदा काही काही पहा तुम्ही बहादर मी असे पाहते मित्राचा दिसला का फोन उचलते. आणि घाई गडबडीत बापाचा फोन दिसला की बरेच जण इग्नोर करतात, फोन उचलत नाहीत. बरेच जण आला म्हाताऱ्याचा फोन, याला काही कामच नाही. बापाला म्हातारा म्हणणारे 20-25 जण सध्या कीर्तनात बसलेले आहेत. चेहऱ्यावर कळतं आम्हाला सगळं. महाराज लोकांचं मानसशास्त्र बऱ्यापैकी असतं, जादू बिदू काही नाही, मानसशास्त्र म्हणतात त्याला.
मला सांग, आपल्याला म्हातारं व्हायचं नाही का कधी? आपल्यालाही म्हातारे व्हायचं. संध्याकाळी बापाचा फोन येतो, गडबडीत येतो मी, पण म्हातारा बाप घरी असेल तर 1 मिनिटात फोन उचलत जा. पोरग घरी आलं नाही तर बाप जीवात जायचा बाकी राहतो. पोरग जर घरी आलं नाही तर त्यावेळी 1 मिनिटात फोन उचलत जा आणि बोलून कट करत जा. 10 मिनिटात येतो दादा मी, अण्णा येतो मी, बाबा येतो मी. फोन करू नका पुन्हा. म्हातारा फोन करीत नाही, पण तुम्ही बऱ्याचदा फोन इग्नोर करता. माझ्या दादानो भाग्यवान आहे तुम्ही, तुम्हाला फोन करण्यासाठी बाप आहे, तुम्हाला बाप आहे म्हणून फोन करतो. माझ्यासारखे असे हजारो दुर्दैवी असतात. आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ बापाच्या फोनची वाट पाहतो, पण माझ्यासारख्या दुर्दैवाला तो फोन कोणत्याच नंबरवरून येत नाही. कधी कधी पश्चाताप होतो, असं वाटतं आता कोणता नंबर डायल करू की ज्या नंबरवरून मेलेल्या बापाचा आवाज तरी ऐकायला मिळतो. आता किती कोटी रुपये होतले जगात, म्हणजे गेलेला बाप आपल्याला परत विकत घेता येईल. एखादा माणूस गावी गेला ना, 5-6 दिवसांनी तो परत येईल, वाट पाहता येते त्याची. एखादा माणूस रुसून गेला, येईल 2-4 महिन्यांनी, 5-6 महिन्यांनी येईल. तो कधी आयुष्यभर त्याच्या आठवणीत माणूस जीवन जगतो. एखादा कोमात गेला ना, नाही 1-2 वर्षांनी कधीतरी तो शुद्धीवरती येईल, वाट पाहता येते त्याची. सूर्यास्त झाला, उद्या त्याचा सूर्योदय होणार आहे. आपल्याला सकाळपासून उठून त्याची वाट पाहत होता आपण सूर्योदयाची. पण मातीच्या आड, पडद्याच्या आड, काळाच्या आड गेलेली मायबाप कोटी रुपये उठली तरी गेलेल्या माणसाचं नख सुद्धा नजरी पडत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मायबाप. ज्या दिवशी बाप नावाची चादर जाते ना, असेपर्यंत तिच्या इतके उभीत माणूस असतो, आणि ज्या दिवशी बाप नावाची चादर जाते आयुष्यातून, त्या दिवशी काय वेदना होतात ना. ज्याचा गेला ना त्याला विचारा. बापाशिवाय आयुष्य आम्ही कधी इमॅजिन केलंच नव्हतं मायबाप. गेले त्याचं वाटत नाही, काही वाईट वाटत नाही, पण आयुष्य कष्टात गेलं, सगळं कष्टात गेलं. याचं आणि त्याचं करण्यातच गेलं, आणि कमी वयात गेलं नाही याचं दुःख जास्त आहे. आता फक्त बसून कौतुक पाहायचे दिवस आले होते. बालपण सगळं आवडलांच्या आदमीत गेलं. वडील 28 वर्षाचे झाले, आजोबा वारले. भावाचं लग्न, बहिणीचं सगळं बघायचं करता करता आमचे शिक्षण चालू झाले. एक मराठवाड्यातला कोरडवाहू शेतकरी, 2.5 एकर जमीन, त्यातही अत्यंत छोटस खेड, पण त्या खेड्यातून 10 एकर वाले पोरांना शिकवत नव्हते. वडिलांनी आम्हाला खूप शिकवलं त्यांच्या परीने. आणि वडील वारल्याच्या नंतर 2 महिन्यांनी माझी बहीण PSI झाली. कौतुक करायला अख्खं गाव होतं. कोणी बॅनर लावत होतं, कोणी गुलाल घेऊन उधळत होतं, कोणी फुलाचा बुके घेऊन येत होतं, कोणी हार घालत होतं. संख्या शेकडोनी होती, पण ज्यावेळी शेकडोच्या संख्येत स्वतःचा बाप दिसत नाही ना, कौतुक करण्यासाठी त्यावेळी काय वेदना होतात. 1000 सुया काळजात बोचल्यासारखे होतात. ज्यावेळी सगळं जग असतं, पण कौतुक करण्यासाठी आपला बाप नसतो. बापाने केलेलं कौतुक एका बाजूला, जगातल्या हजारो डिग्री एका बाजूला. जगातल्या हजारो डिग्री मिळून बापाने केलेल्या कौतुकाची बरोबरी कधीच करू शकत नाही. आम्ही नाहीत म्हणून पाहण्यासाठी तरसतो. विनंती असेल, ज्याचा असेल ना त्याने खूप किंमत करा. काय करतो, बोलतोच ना बाप, फक्त शिव्या देतो 2-4. बरं मला सांगा, आतापर्यंत बापाने शिव्या दिल्या आणि ज्याने ऐकून घेतलं त्याचं वाटोळं झालं. तुम्ही आतापर्यंत पाहिलं नसेल. ज्याने बापाच्या शिव्या खाल्ल्या ना, त्याचा काया पालटच झाला. बाप करी
जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीसी जावा. भाग्यवान आहे तो पोरगा, ती मुलगी जिचा बाप गरम आहे. भाग्यवान आहे तो शिष्य ज्याचा गुरु गरम आहे. या पुढे जाऊन सांगू, भाग्यवान आहे ती बाई जिचा मालक गरम आहे. हे माणसं ओरडतात पण आपल्या आयुष्याचा कायापालट करतात. लहानपणी असा वैताग घ्यायचा, काय बाप दिला देवानं आपल्याला. वडील आले की घरात अटेन्शन, स्ट्रिक्ट पुस्तकं घेऊन बसायचे. सगळ्या मैत्रिणी अंगणात खेळायच्या आणि अशा खिडकीतून पाहायचो. फार शिस्त होती. रस्त्याने चाललं तर नीट चालायचं. कधी लहानपणी सुद्धा कुडा घेऊन कुरकुरे खायची सक्ती कधी नव्हतीच. कधी मुभास नव्हती. पुढे दुकानावर चॉकलेट घेऊन खाल्ले, घरी जे आणतील ते. कधी कधी असं वाटायचं काय हिटलर बाप दिला देवाने आपल्याला. वाईट वाटायचं कधी कधी, काय डोकाची बाप आहेत काय आपल्या बाप दिला. सगळ्या मैत्रिणी खेळायच्या, मनमोकळेपणाने जगायच्या. मी घरी जायची मैत्रिणीच्या, पण घरी मैत्रिणीच्या माझ्या घरी येण्याची टाप होत नव्हती का तुझे वडील हिटलर आहेत म्हणून. वाईट वाटायचं लहानपणी, पण आता किंमत कळते. बाकीच्या पोरींच्या वडिलांनी त्यांचे खूप लाड केले म्हणून त्यांना फक्त पाहुणे रावळेच ओळखतात. बापाच्या पुण्यमुळे, बापाच्या शिस्तीमुळे त्या रुपालीला आज महाराष्ट्र ओळखतो. ही आधी माय बापाची कृपा आहे माझ्या दादांनो. साधू संतांची कृपा नंतर मिळते. ज्यावेळी माय बापाची कृपा होते माणसाला. बापाचं प्रेम पोरीवर असतं तेवढं मुलावरही असतं, तुमच्यावर नसतं असं नाही. आणि मुलाचंही प्रेम सगळ्यावर असतं. जशी मुलगी प्रेम करते तसे हेही प्रेम करतात. फरक एवढा, आपण मनकावडे आहोत, त्यांना प्रेम दाखवता येत नाही. पोरीवर असतं, पोरावर असते, पण आमच्यावर जरा जास्त प्रेम असतं बापाचं. कारण पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते आणि पोरीचा अख्खं काळीज म्हणजे तिचा बाप असतो. भाग्यवान आहे तो बाप त्याच्या घरात पोरगी. पोरगी असं फुल आहे जे प्रत्येक बागेत उमलत नाही. प्रत्येक मुलीच्या भाग्यात बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या भाग्यात पोरगी असते असं नाही. काय म्हणतील आम्ही काय पापीत का काय आम्हाला पोरी नाही दिले देवाने. आपल्याला पोरगी नाही, भावाची पोरगी आपली पोरगी म्हणा. आपल्याला पोरगी नाही, भावालाही पोरगी नाही, सुनाला मुलगी म्हणा. तिला यायला वेळ आहे. तुम्ही फारच श्रीमंत आहे. गावात एखादा गोरगरीब माणूस त्याच्या पोरीच्या लग्नात अन्नदान करण्यासाठी 10-5 हजाराची वर्गणी द्या. कन्यादान केल्याचं पुन्हा सगळ्यांनीच वर्गणी सप्त्यातच गोळा केली, तर मग अशा लोकांना मदत कोणी करायची. आणि एक विनंती असेल, श्रीमंताने गरीबाला मदत करावी, पण गरीबाने आयुष्यभर गरीब राहू नये. त्याने आयुष्यभर गरीब राहू नये. श्रीमंत उगा श्रीमंत नाही झाला. ज्यावेळी तुम्ही झोपेच्या अध्याय गिरवत होता त्यावेळी तो माणूस रात्रंदिवस कष्ट करत होता. श्रीमंती उगाच कोणाला मिळत नसते. त्याच्यासाठी रक्ताचा घाम करावा लागतो, रक्ताचं पाणी करावं लागतं माणसाला. उगाच कुणाला चांगले दिवस येत नसतात. पोराने गोष्ट मागितली नाही एखादी, वडील म्हणतात उद्या देतो, परवा देतो. 4 दिवसांनी कदाचित उशिरा घेऊन देते. तर पोरीने एखादी गोष्ट मागू द्या, पोरीने मागितली बापाने दिली नाही, असं होतच नाही कधी. काय बापाला एक गोष्ट माहिती का, काय आता चिमणी सारखी थुई थुई नाचेल अंगणात. ज्या दिवशी अक्षदा पडतील ना त्या दिवशी चिमणी सारखी भूरपूर उडून जाईल. त्या दिवशी परक्याचं दर होते. जोपर्यंत ती आपल्या अंगणात आहे, आपल्या घरात आहे, तोपर्यंत ती मागेल ती गोष्ट मला तिला आणून द्यायची. बापाने इथं ठरवलेलंच असतं. जोपर्यंत येते तोपर्यंत हट्ट करते. ज्या दिवशी पोरगी लग्नावरून सासरी जाते ना आणि इथे जातीसाठी येते, तिला म्हणा तुम्ही दिदे काही पाहिजे का तुला. ते म्हणते नको पप्पा आमच्या घरी सगळं आहे. अरे ही मॅच्युरिटी, एवढा समजूतदारपणा कुठून आला तिला. बापापासून दूर गेली ना तेव्हा किंमत कळली. आईन वडील काय होते, किती सातावलं मी. आता लग्नात खर्च झाला ना वर्षभर काही मागणार नाही. हा समजूतदारपणा असतो तिचा. ऐकत नसताना बाप आपल्या लग्नात खर्च करतो. असं लग्न करीन, तसं लग्न करीन. हुंडा जास्त मागितला जातो, चांगलं स्थळ असतं. आपल्या आईला विचारतो बाप कसं करू, हुंडा जास्त मागतात. ते म्हणते आपली पोरगी देखणी चांगली शिकवली आपण, 4 स्थळ जास्त पाहू, पोरीला चांगल्या घरात देऊ, पण हे हुंडा मागतात ना नको अशा घरी. बाप म्हणतो इडीच का तू, रात्रीचा दिवस करील, दिवसाची रात्र करील, जास्त वेळ ड्युटी करीन मी, सायकलवर MIDCत कामाला जाईल,
पण पोरगी सर राणी सारखं राज्य करीत असेल तर 2 लाख शिल्लक घालीन इथं, पण पोरगी नसते. पोरीच्या लग्नात बाप सकाळपासून फेटा घालून मिरवतो. ज्यावेळी कन्यादान करतो ना बाप, पोरीचा हात जावायच्या हातात देतो, त्यावेळी बापाचा चेहरा पडलेला असतो. आता परक्याचं धन झालं, पहिल्यासारखा अधिकार नाही राहिला माझा. मला इमानदारीनं सांगा माझ्या दादांनो, बापाला पोरीच्या लग्नाचे स्वप्न पाहायचा अधिकार नाही का? त्याचा अधिकार आहे. आणि बापाचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, तिथं बसलेल्या माझ्या प्रत्येक भगिनीचं कर्तव्य. तो स्वप्न पाहतो आपले, आणि तुम्ही भंगारवाल्याच्या मागे लागून पळून जाऊन लग्न करीत असाल. मला आतापर्यंत घडलेला इतिहास दाखवा. एखादी पोरगी IPS संघ पळून गेली, एखादी पोरगीनं PSI संघ पळून गेली, एखादी पोरगी कलेक्टर संघ पळून गेली, एखादी पोरगी तहसीलदार संघ पळून गेली. हाय तुम्ही सारा भंगारच माल करून सापडतो यांना, बरोबर आहे की नाही? एका बाईचा तर नवरा इतका सज्जन होता, त्याला पुडीचं बिडीचं काडीचं व्यसन नव्हतं, आणि असा भंगार पाहिला तिनं, त्याच्यासाठी पळून गेली. पा त्याने असं इथं झट्टू बांधलेला होता, गंजाड्या होता, गंजाड्या प्युअर. माग तर घटना पाहिली मी, कदाचित राग येईल तुम्हाला माझा. 10-15 दिवसापूर्वी एक बातमी वाचली मी. एका बाईनं लग्न झालेल्या सख्ख्या नवऱ्याचे 15 तुकडे केले. 15. नवरा घरी यायला 10 मिनिटं उशीर झाला तर बाई द्यायची बारी होती. रडती 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 अख्खे तिला आवडीते. आता फक्त पोलीस स्टेशनला जायचंच बाकी राहतं, तेवढ्यात नवरा येतो. अरे आपल्याकडे नवरा बाहेरून आला नाही, आपण घास सोडून खात नाही नवऱ्याला. त्याच्या आधी बायको जेवत नाही, आपल्याकडची संस्कृती. अशा दलिंदर अवलादी महाराष्ट्रात भारतात जन्मालाच कुठून येतात. वाक्य सांगू का आता? धाडस करून बोलते बर का. अशा अवलादी म्हणजे ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेले असतात. त्या स्त्री जातीला कलंक आहे. या अवलादी जन्माला येतात आणि अख्खी नारी जात बदनाम होते. पूर्वी पळून पोरी जायच्या, आता तर मी बोलणं सोडून दिलं का? बोलणं सोडून दिलं. ह्या 2-3 वर्षामध्ये लग्नाला आलेल्या पोरीच्या आया पळून जाऊन लागल्या. अशा स्त्रिया जर आया नाही म्हणत, अशा स्त्रिया जन्माला येत असतील, घरात पोरगी लग्नाला आली, जर पोरीच्या आईच अशी वागू लागली तर ते घर सांभाळायचं कोणी? ते घर सावरायचं कोणी? आणि घरावर संस्कार कोणी द्यायचे? तुम्हाला काय वाटतं? हे चलता चलता टोल नाकर सापडलेलं तत्वज्ञान आहे. आम्हाला दररोज असे 25 ते 30 फोन येतात, आणि आतापर्यंत कोर्टात जाणाऱ्या अशा शेकडो केसेस आम्ही घरी सोडवल्या. आम्ही पती पत्नीनं केवळ फोनवर सोडवल्या. हा काय बिझनेस नाही, नवीन. फक्त आम्ही वेळ देतो त्यांना. कोर्टात जाऊन प्रश्न सुटत नाही. माझी विनंती असेल, काय नवरा बायकोची भांडणं असतील, तिसऱ्याला मध्ये न घेता चौकटीत सोडवा. ते ज्या दिवशी घराच्या चौकटीत घरातले प्रश्न बाहेर येतात, तिथून घटस्फोटाला प्रारंभ होतो आणि संसाराचा बट्ट्याबळ होतो, विध्वंस होतो. तुमची हजामजा होते दोघांची. वाटोळ लेकरांचं होतं, फक्त वाटोळ लेकरांचं होतं. ज्याने त्याने आपले कर्तव्य, ज्याने त्याने आपल्या वतनात राहायचं. हो, कोणाची बोलायची काय हिंमत आहे आपल्याला? आपण आपली पातळी घसरू लागलो म्हणून समाज आपल्याकडे बोट दाखवू लागला. विनंती असेल माझी तुम्हाला इथं बसलेल्या सगळ्यांना, आई बापाने आपली कर्तव्य व्यवस्थित निभावावी. खूप प्रेम करावं घरावर आपल्या, आणि मुलीने आपली पात्रता कधी घसरू देऊ. तिसरी भक्ती, पितृवचन, सेवापती, जीवनात कर्म प्रामाणिकपणे केले हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखे हेची विष्णूची महापूजा. कवी अनेकांच्या दुःखी हेची विष्णूची महापूजा. आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकार आहे ना, अति तिथ अति शहाणा त्याचा, गर्वाचे घर, घरोघरी मातीच्या, कुठेही जापाळसाला पाणी. लहान मुले एक मिनिट थांबा. लहान मुले आणि मोठी मुले, शक्यतो निळुपुले. असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास होतो का? तुमच्या भाषेत सांगू का? लहरों से डर के नौका पार नहीं होती, लहरों से डर के नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सर्वांना हातवरती घ्या आता. तुकोबरांच्या भाषेत निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ, हिची विष्णूची महापूजा. मागचे अनुभव नाही तुझ्या
मोकळ्या मनाला छान भजन करा. पदरावरण हातवरती घ्या. श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 राम श्री राम जय राम जय 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 नाही थांबा तुम्ही. नाही नका रडू ना. महिलांना रडू द्या. विठ्ठल विठ्ठल स्वामी काजगुरु भक्ती विक्रमवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही पूजा सत्य बोली मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या निश्चयाचे बळ झालेली सेवा मार्तंड भैरव खंडेरायाच्या रामभक्त हनुमंत
विठुरायाच्या आई साहेब रुक्मिणी पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणारविंदी समर्पित करून 1 मिनिटाची महत्वाची सूचना. माझा वेळ संपून गेला. येत्या मे महिन्यामध्ये मे 2025 राधा माधव नावाची मुलींची वारकरी शिक्षण संस्था परतूर, तालुका परतूर, जिल्हा जालना या ठिकाणी आम्ही संस्थेचा शुभारंभ करत आहोत. संस्थेची वैशिष्ट्य 5वी ते 12वी पर्यंत मुलींना प्रवेश आहे. शालेय शिक्षणासहित आध्यात्मिक शिक्षण. या संस्थेमध्ये फिल्टर पाणी, गार गरम पाणी, 1 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण. फारच लहान मुली असतील 5वी 6वीच्या तर कपडे धुण्यासाठी मशीन आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पंचरत्न हरिपाठ, काकडा, श्रीमद भगवद्गीतेची संहिता, विष्णू सहस्रनाम, हळूहळू तिला प्रवचन, कीर्तन, श्रीराम कथा, श्रीमद भागवत कथा, श्रीमद देवी भागवत कथा, श्री शिव महापुराण कथा, गायन, वादन असेल या प्रकारचं सगळं आध्यात्मिक शिक्षण संस्थेमध्ये देण्यात येईल. परतूर शहर आहे. KG पासून PG पर्यंत तिथं सगळी व्यवस्था आहे. CBSE पॅटर्नच्या सुद्धा शाळा आहेत, कॉन्व्हेंट आहेत, मराठी सुद्धा आहे, जिल्हा परिषद, इंग्लिश मीडियम पण आहे, सेमी आहेत. ज्यांना वाटत असेल आपल्या मुलींना वारकरी बनवायचे, कीर्तनकार बनवायचे, आध्यात्मिक बनवायचे, तिला महाराजीन करायचे, त्यांनी आम्हाला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक YouTubeला तुम्ही रुपालीताई सवणे कीर्तन सर्च केलं, कीर्तनाचे व्हिडिओज खाली माझे मोबाईल नंबर आहे, 3 वेगवेगळे नंबर. कोणता डायल करा, फोन मलाच लागतो. कळाल्या सूचना तुम्हाला सर्वांना. 100 मुलीचं टार्गेट आहे. ते 75-80 ऍडमिशन सध्या झालेली आहेत. 20च ऍडमिशन शिल्लक आहेत. ज्यांना वाटत असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा. सूचना कळाल्या तुम्हाला सगळ्यांना. झालेली सेवा घरी समर्पित ज्यांच्या माध्यमातून येणं झालं, सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताह अतिशय छान आहे, नियोजन अतिशय सुंदर आहे आणि विशेष तुमची ऐकण्याची पद्धत मला खूप आवडली बरं का. अत्यंत सुज्ञ आणि चातका सारखे श्रोते आपल्या गावचे. पण आपण आपल्यासाठी जोरदार ताडी वाजवा. आयोजक, संयोजक, नियोजक, सप्ताह कमिटीसाठी एकदा जोरदार ताडी वाजवा. 7 दिवस ज्या महात्म्याने या ठिकाणी अन्नदान केलं, अन्नदाता सुखी भव. अन्नदान करणाऱ्या सगळ्या दानशूर श्रोत्यांसाठी टाळी वाजवा एकदा जोरदार. मंडपात झाडून काढणाऱ्यापासून शेवटी आभार प्रदर्शन करणाऱ्यापर्यंत सगळ्यांचेच आभार बरं का. वाजवा एकदा. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, शुभम साऊंड सिस्टीम. तुमचं नाव शुभमच का? नाव शुभमच, तुमचंच नाव सिस्टीमला. त्या भाऊसाठी एकदा टाळी वाजवा. अशी संप्रदायाची सेवा करा बरं का. छान गळ्यात माळ घालून घ्या. आहे का? आहे का? वा वा वा. आणि माळकरी इथं गरजेचे बरं का. बऱ्याचदा शेवट लोक ते महाराज लोकांकडे असे पाहते, तुमलेवणीच पाहते काही काही जण. कधी आवाज कमी आला तर आम्ही ऍडजस्ट करू, फक्त तुमलेवणी पाहायला नाही लागत आम्हाला. कधी काही गोष्ट ऍडजस्ट करून घेतले जातात. धन्यवाद सर्वांना ज्यांच्या माध्यमातून येणं झालं, ज्यांच्या घरी आमचं पुन्हा भोजन आहे. आणि आजच्या हरिकीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे, असे आजच्या हरिकीर्तनाचं नेतृत्व ज्यांचं आहे ते रघुनाथ भाऊ पाचंगे आणि आमच्या काकूंचं नाव काय, सौ शोभाताई रघुनाथरावजी पाचंगे. या जोडीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्वांचेच पुन्हा एकदा धन्यवाद. वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर